प्रामुख्याने ट्रॉमाच्या संदर्भामध्ये, कुपरच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न होते आणि मी पहिला आमदार असताना त्या गोष्टी मी सोडवायचो. परंतु लोकसभेमध्ये गेल्यानंतर आता कुपरकडे आणि याचा जो विषय आले, काही लोकांना पगार मिळाला नाही, मृतदेह सापडला, उंदीर चावलेले आहेत, स्टाफचा पगार मिळत नाही, लोकांची वागणूक चांगली मिळत नाहीये, डॉक्टर्स वेळेवर येत नाहीये, अस्वच्छता आहे. तर ह्या सर्व गोष्टी होत्या आणि त्या पद्धतीने आज त्याच्यावरती एएमसी शर्मा साहेबांच्या माध्यमातून आम्ही इथे बैठक घेतली होती आणि सर्वच डॉक्टर्स आणि अधिकारी, त्याचप्रमाणे आमचे माजी नगरसेवक सर्व त्यावेळेला आणि कार्यकर्ते सर्व होते उपस्थित. जवळजवळ 22 ते 23 जणांनी त्यांना प्रश्न विचारले आत्ताच्या याला, आणि त्यामध्ये खूप काही चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट होईल. ज्यांचे पगार झाले नाही त्यांचे तात्काळ पगार देण्यात येतील. त्याच पद्धतीने कुपरमध्ये जे डॉक्टर्स आहेत त्याच्याबद्दल देखील विषय झालाय. तर आताच मोहिते म्हणून डॉक्टर्स आहेत त्यांना तो चार्ज दिलेला आहे. बाकी ज्यांची इन्क्वायरी झाली त्याच्यावर पण ताबडतोब ऍक्शन घ्यावी. जी काही चांगली बाधक जी काही असेल ती घ्यावी. ट्रॉमाला नवीन दिनच्या साठी करतात. आता आमचं ठरलं की केएम मध्ये आमचे बसणारे सहकारी प्रवीण बांगर यांची बदली तिथे करावी, म्हणजे त्यांना तिथे घ्यावं अशा पद्धतीने पॉझिटिव्ह झालंय. आणि केएम ट्रॉमामध्ये ते जर आले तर मला माहिती आहे की बांगर सारखी व्यक्ती जी वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने काम करते, तर ट्रॉमा त्यामुळे आणखीन चांगल्या नावारूपाला येईल आणि लोकांना चांगल्या तऱ्हेने त्या फॅसिलिटी मिळतील. कुपरच्या बाबतीमध्ये देखील आम्ही आयसीयूचे बेड आता वाढवून घेतलेले आहेत. 101 आयसीयू करावी अशी त्यांची मागणी होती, ती देखील त्यांनी मान्य केलेली आहे. ट्रॉमामध्ये 22 बेड आयसीयूचे करावे ती मागणी मान्य केलेली आहे. मेडिसिन मी त्यांना हे सांगितले की ज्या वेळेला पाणी लागतो त्यावेळेला विहीर खोदून चालत नाही. तुम्ही 4 ते 5 महिने ज्या काही तुम्हाला टेंडर नोटीस काढायच्या असतील त्या अगोदर काढाव्या. त्या पद्धतीने कुठलंही मेडिसिन त्यावेळेला उपलब्ध नाही असं होणार नाही. त्या पद्धतीने सर्व गोष्टी टेंडरच्या ज्या काही प्रोसिजर आहेत त्या करण्यासाठी त्यांनी तात्काळ निर्णय घेतलेले. असे अनेक निर्णय प्रत्येकाने जे काही प्रश्न विचारले त्या बाबतीत हे केलंय. केमोथेरपी आपण 1 तारखे म्हणजे 1-2-3 महिन्यामध्ये आपण केमोथेरपी कुपरमध्ये चालू करतोय. त्याच पद्धतीने ट्रॉमामध्ये देखील ह्या दोन्ही म्हणजे डायलिसिस आणि केमो करावं ही देखील मागणी केलेली आहे. ते डायलिसिसच्या बेड आहे ते बेड देखील आपण डायलिसिसचे वाढवतोय. तर अशा पद्धतीने पॉझिटिव्ह आम्हाला पॉझिटिव्हच जायचंय सर्वांना. आपण डॉक्टरना देव मानतो, त्यानंतर त्यांनी अनेक लोकांनी तिथल्या जे कामगार वर्ग आहेत ते त्याबद्दल देखील त्यांना आम्ही जर शपथा घेतो तशा त्यांच्याकडनं घ्या की मी नोकरीला लागल्याबरोबर रुग्णांसाठी मी आहे, मी काय तिथला मालक नाही. या पद्धतीने त्यांचं ट्रेनिंग घ्यावं की ज्या वेळेला रुग्ण आपल्याकडे येतो त्यावेळेला तो आपल्याला देव मानून येतो, तर त्याच्याशी कसं वागलं पाहिजे ह्या देखील शिस्तीच्या गोष्टी आहेत. त्यानंतर कामगारांच्या बाबतीमध्ये अस्वच्छता करतात, काही पेशंट असतात त्यांचे नातेवाईक येतात ते अस्वच्छता करतात. तर त्या बाबतीमध्ये जसं पे अँड यूजचे जसे आपले शौचालय असतात तर त्या धर्तीवरती मी आता ट्रॉमाला बांधलेलं आहे की ट्रॉमाला बाथरूम आहेत, पण त्याबद्दल आंघोळी करण्याची देखील 36 बेडची मी व्यवस्था केलेली आहे. ती 36 बेड आणि कपडे धुण्याची देखील त्याच्यामध्ये व्यवस्था आहे. जसं बाहेर फॉरेनला मशीन ठेवतात, एक 20 मशीन मी तिथे ठेवतोय, त्याच पद्धतीने कुपरमध्ये देखील आपण तशी व्यवस्था करतोय की कपडे धुवून सुकून त्यांना ते घालता येतील. म्हणजे पेशंटचे नातेवाईक वगैरे असतील, राहण्याची देखील सोय 36-35 माणसांची त्या ठिकाणी केली जाईल. रुग्ण आणि महिला जे असतील तर त्यांना दूध पाजण्यासाठी जो रूम असतो त्याला काय नाव आपल्याला फिडिंग रूम नाही, त्याला आम्ही एक दुसरं नाव दिलेलं आहे, हिरकन्नी रूमचं देखील आम्ही इथे प्रोव्हिजन करतोय. तर अशा साधक बाधक आणि खरोखर कठोरतेने निर्णय केला. ऍडमिनिस्ट्रेटर असतो त्याने आई आणि बाप ह्या दोन्ही रूपामध्ये आलं पाहिजे. ज्या वेळेला काही चूक असते त्याला कठोरतेने तुम्हाला निर्णय घ्यायला लागतात आणि ज्या वेळेला तो पीडित असतो त्यावेळेला त्याला आईच्या मायेने करायला लागतं. तर त्या पद्धतीनेच सर्व जायला पाहिजे. अशा पद्धतीने आज साधक बाधक चर्चा झाली. सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक आणि उद्याचे होणारे नगरसेवक यांनी देखील याच्यामध्ये भाग घेतला. नागरिकांनी घेतला, कामगारांनी घेतला, डॉक्टर्सनी घेतला. एक चांगली बैठक झाली. आता प्रत्येक जण आपापल्या परीने म्हणजे जो पाऊस पडला, अतिवृष्टी झालेली आहे, म्हणजे 100% वर पाऊस पडलाय आणि याच्यामध्ये शेतकरीचा आक्रोश जे आहे ते मला माहिती आहे. मी आपल्या माध्यमातूनच आपल्या एबीपी माझ्या याच्यावरती मी एक न्यूज पाहिली आणि त्यानंतर मी 1 लाख घेऊन माझी माणसं पाठवली की तिथल्या त्या शेतकऱ्याला पहिली मदत करा त्या लोकांना. त्या पद्धतीने आम्ही जाणार आहे. तर प्रत्येक जणांनी आपल्या दृष्टीने काय करायला पाहिजे ते करायला पाहिजे.
आता प्रत्येक जण म्हणणार ना, ते म्हणणार आमचं म्हणणार, मी म्हणणार आमचं म्हणणार, ते तिसरे म्हणणार आमचं म्हणणार. प्रत्येकाने पॉझिटिव्ह घेऊनच लढलं पाहिजे. त्या पद्धतीने प्रत्येक जण पॉझिटिव्ह बोलतोय. त्यांना ते नाही, जे डॉक्टर नसताना त्यांचं पेमेंट दिलं गेलं याच्यावरती देखील कारवाई करण्यात आली. दुसरं आणखीन कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाने जे डॉक्टर शिकाऊ डॉक्टर आहेत त्यांना त्या पेमेंटमध्ये कामावर ठेवलं आणि हॉस्पिटलचे गेले, त्याला ब्लॅकलिस्ट केलं. ब्लॅकलिस्ट त्याची पोलीस कंप्लेंट करा. तो अरेस्ट झाला पाहिजे. त्यांनी रुग्णांना देखील फसवलंय आणि कॉर्पोरेशनला देखील फसवलंय. तर असा मनुष्य नुसतं ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही, तर त्याच्यावर केस होऊन तो आज अरेस्ट झाला पाहिजे. अशा पद्धतीची कारवाई करायला ट्रॉमा कुपर सगळीकडे आहे. फक्त कुपर ऍडमिट होऊन घ्या, पण ट्रॉमाला काय साहेब की कोण डीन आहे, कोण एमओ. मला बोलायचं आमच्या मध्ये महाराष्ट्रामध्ये बहुतेक पेशंट इथे तर काहीच सुविधा नाही. डॉक्टर सरळ सांगतात की एका पेशंट 15 दिवसाची अपॉइंटमेंट नाही. आणि मेन म्हणजे मुख्य म्हणजे तिथे डॉक्टर कधी अवेलेबल नसतात. मदत करतात, ते असल्यानंतर नक्की मदत करतात, पण ते कधीच नसतात. परवा एक गोष्ट घडली, आपले कार्यकर्ते मिळून 10-11 लाख बिल झालं. त्यांना केम मध्ये घेतलं नाही, नायकमध्ये घेतलं नाही, कुठेच घेतलं नाही. आयसीयू नाहीच खाली म्हणतात, आयसीयू खालीच नाही. शेवटी त्यांनी ठाण्याला प्रायव्हेटमध्ये किंवा हाऊसमध्ये प्रचंड घोटाळा केलेला आहे आणि यातील 60 ते 70 डॉक्टरांचं तक्रार होती. सर, याबाबत सखोल चौकशी करण्याबाबतचे आपले निर्देश होते. त्या अनुषंगाने सर आम्ही याची चौकशी सुरू केलेली आहे. सर, या आठवड्यामध्ये त्याचा अहवाल तुमच्याकडे हे 1/10/2023 पासूनचे 1/10/2023 25 मग 2 वर्ष लागतात आपल्याला. ह्या ज्या गोष्टी होतात, आपण उघडपणे हे कॉर्पोरेशन आहे, कॉर्पोरेशन मध्ये आपल्याला डोळे उघडे ठेवून बसा असताना, नागरिकांच्या जीवाचा प्रश्न असताना 2 वर्ष का लागतं हा माझा गेल्या व्यतिरिक्त करा. इथं काही मला कळलंय की ते 2 डॉक्टर जे आहेत ते त्या सिस्टीम मधलेच होते. आता आपण एखादी चौकशी करतोय आणि त्यालाच जर तिथं मुख्य केला तर ते चुकीचं होणार आहे. जे नसतील माझं आहे, मला माहित नाहीये, पण